हे गाइस वेलकम बॅक टू अवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ। आणि आजचं जे कलेक्शन तुमचं सगळ्यांचं फेवरेट आणि ऑलरेडी एक व्हिडिओ याचा अपलोड केलेला आहे रुबान ज्वेलरीचं। सो त्यामधलेच मागच्या व्हिडिओला काही हेवी ज्वेलरी कव्हर केलं ते आजच्या व्हिडिओमध्ये थोडेसे सिंपल आणि आपण नॉर्मल फंक्शनमध्ये यूज करू शकतो अशा पद्धतीचे ज्वेलरी कलेक्शन आज घेऊन आलेले आहे। सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे स्पेशल इंस्टाग्राम पेज आहे आणि यांची वेबसाईट आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, जेणेकरून तिथून सुद्धा तुम्हाला परचेस करता येईल। सो लेट स्टार्ट। खूप छान कलेक्शन आहे आजचा आणि मेन म्हणजे अफोर्डेबल आहे, खूप कमी प्राईसमध्ये आहे। रुबानची ज्वेलरी मला पर्सनली खूप आवडते, कारण यांचे जे क्वालिटी असते आणि त्यानुसार ते प्राइस पण खूप अफोर्डेबल असतात, कारण क्वालिटी पण त्याच रेंजमधली असते आणि छान टिकाऊ ज्वेलरी असते। जर खूप वारंवार तुम्हाला एखादी ज्वेलरी वेअर करायची असेल किंवा स्पेशल काही ओकेजनसाठी जर ज्वेलरी वेअर करायची असेल सो त्यासाठी अगदी बेस्ट कलेक्शन असतं यांचं आणि खूप छान कलेक्शन आहे। ऑलरेडी एक व्हिडिओ याचा अपलोड केलेला आहे, नसेल बघितलं तर इथं मी टॅग करून देते, या व्हिडिओला जाऊन एकदा नक्की बघा। तो पण कलेक्शन खूप छान होतं, अप्रतिम होतं, वेडिंगसाठी तर खूप सुंदर होतं। सो लेट स्टार्ट। बॅक टू बॅक सगळे बघू, सगळे ओपन करून बघू आणि ट्राय करून बघू की एक्झॅक्ट कसं दिसतं। 2 बॉक्स मला रिसीव झालेले आहे रुबान ज्वेलरीचे। जर तुम्ही सिंगल परचेस करतात सो त्या साईजनुसार हा बॉक्स रिसीव। पॅकेजिंग यांची अप्रतिम असते, खूप छान क्वालिटीचे ज्वेलरी असतात, हाय गोल्डमध्ये असतात, त्यामुळे थोडीशी प्राइस पण यांची थोडीशी ॲज नॉर्मल ज्वेलरीपेक्षा थोडी जास्त असते। सो या पद्धतीचं नेकपीस मला रिसीव झालेलं आहे, कुठलेही काठपदर साडीवर जाईल अशा पद्धतीचं नेकपीस आहे, पूर्ण गोल्डमध्ये आहे आणि स्टोन यूज केलेला आहे, पूर्ण प्रॉपर हाय क्वालिटीचा आणि खूप सुंदर क्वालिटीचं स्टोन यूज केलेलं आहे। त्यानुसार त्याची प्राइस सुद्धा आहे। सो प्राइस मी साईडला मेन्शन करून देत आहे किंवा मग खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलं आहे तिथून तुम्हाला नक्की मिळून जाईल। सो हे आहे याचं पूर्ण ओव्हरऑल लुक। जर त्याचं पॉलिशिंगचा विचार केला तर अगेन पॉलिशिंग खूप व्यवस्थित दिलेलं आहे, खूप छान हाय क्वालिटीमध्ये त्याची पॉलिशिंग केलेली आहे, खूप असं पिवळं गोल्ड नाही आहे, छान मॅट फिनिशिंगमध्ये आहे। इवन जे स्टोन यूज केलेले आहे यामध्ये खूप छान क्वालिटीचे आहे आणि शायनिंग आहे। बॅक साईडला या पद्धतीची डोर दिलेली आहे ॲडजस्ट करण्यासाठी। खूप छान दिसतंय वेअर केल्यानंतर, अप्रतिम लुक होत आहे, सिम्पल सोबर। इवन ज्या पद्धतीने मी साडी वेअर केली आहे काठपदरची खूप सुंदर वाटतंय, वजनाला अगदी हलकी आहे, खूप असं इरिटेट होत नाही आहे घातल्यानंतर। खूप छान ओव्हरऑल लुक आहे, कुठेही टोचत नाही आहे, छान आहे, सॉफ्ट असं मटेरियलमध्ये बनवलं आहे, त्यामुळे छान कम्फर्टेबल आहे। कानातले पण अगदी खूप मोठे नाही, ज्यांना खूप मोठे घालायला आवडत नाही सो त्यांच्यासाठी खूप छान आहेत, अगदी क्वालिटी व्यवस्थित आहे। त्यानंतर नेक्स्ट बॉक्समध्ये मला या पद्धतीचे 3 नेकपीस रिसीव झालेले आहेत। मागून गेलं तर प्रॉपर ट्रेडिशनल पद्धतीने आपल्याला घालता येईल किंवा ट्रेडिशनल एखाद्या आउटफिटवर घालता चंद्रकोर आणि मधामध्ये लोटसचं कॉम्बिनेशन केलेलं आहे। थोडंसं कॉपरिश गोल्डमध्ये याची जी फिनिशिंग आहे ती आहे, अगेन अगदी व्यवस्थित आहे। ओपन करू बघूया। सो या पद्धतीचा हा नेकपीस रिसीव झाला आहे, थोडंसं कॉपरिश म्हणजे ब्लॅकिश एक त्याला फिनिशिंग दिलेली आहे। सो छान आहे, खूप असं पिवळं वाटत नाही, अट्रॅक्टिव्ह आहे, खूप छान आहे, हाय क्वालिटीमध्ये आहे आणि भरपूर वर्षानुवर्ष तुम्ही याला इझिली घालू शकता। या पद्धतीची याची फिनिशिंग आणि बाकी जे याचं बनवलेलं आहे खूप व्यवस्थित बनवलं आहे आणि काहीतरी युनिक वाटेल। चंद्रकोर आणि मधात लोटस असलेले पण स्टड दिले, चला ट्राय करून बघूया। मला पर्सनली खूप आवडली आहे, काहीतरी युनिक आहे आणि एखाद्या काठपदर साडीसाठी तर अगदी उत्तम ज्वेलरी। लुकसाठी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। वेट वाईज खूप छान हलकी आहे, असं खूप टोचल्यासारखं वाटत नाही, कम्फर्टेबल आहे आणि छान आहे ओव्हरऑल लुक। पिंक कलर असल्यामुळे आणि खूप असं गोल्डन नसल्यामुळे कुठल्याही साडीवर तुम्ही वेअर करू। तर नेक्स्ट आहे एक सिंगल चेनमध्ये मी ऑर्डर करून घेतला होता। बहुतांश वेळेला जर साडी खूप हेवीमध्ये असेल किंवा खूप वर्क जर असेल तर त्या वेळेला खूप हेवी ज्वेलरी चांगली वाटत नाही, सो म्हणून मी एक न्यू कलेक्शन त्यांचं ॲड झालेलं आहे, सो तो ऑर्डर करून घेतला। या पद्धतीची पूर्ण चेन दिलेली आहे आणि असं पेंडंट दिलेलं आहे, छान पोपट आहे आणि खालच्या साईडला एक पेंडंट दिलेला आहे, खूप सुंदर। मी सगळ्यांचं क्लोजअप दाखवून देणार जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल।
सो ओव्हरऑल जी क्वालिटी आहे स्टोनची अगेन खूप व्यवस्थित आहे. कुठलेही सेकंड थॉट मनात न ठेवता की ज्वेलरी कशी असेल, कुठल्या क्वालिटीमध्ये रिसीव होईल, तुम्ही इझिली ही ज्वेलरी परचेस करू शकता. कारण मी पण शॉपमधून भरपूरसे ज्वेलरी घेतले, सो त्या क्वालिटीमध्ये आणि ज्या हाय गोल्डच्या ज्या ज्वेलरी शॉपमध्ये मिळतात अगदी त्या क्वालिटीमध्ये ह्या सगळ्या ज्वेलरी बनवलेल्या आहेत. चेन पण अगदी मध्ये डिझाईन दिलेली आहे आणि छान खालच्या साईडला पेंडंट दिलेला आहे. जर कुणाला नेकलेस घालायला आवडत नसेल किंवा चोकर घालायला आवडत नसेल, सो यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर छान असे मॅचिंग इयरिंग सुद्धा दिलेले आहेत. खूप छान वाटतंय. ओव्हरऑल क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे, त्यांचं बनवलेलं खूप व्यवस्थित नीट. तर आजच्या कलेक्शन मधली लास्ट ज्वेलरी आहे. सगळे यावेळेला 3 ते 4 पीसेस मी ऑर्डर करून घेतले होते. सगळे अप्रतिम आलेले आणि मागच्या वेळेला जेवढे पण बोलले होते खूप छान आहे. म्हणजे कधीच असं काय म्हणतो ब्रेक प्रॉडक्ट किंवा तुटलेलं प्रॉडक्ट किंवा जसं आपण ऑर्डर करता त्याच्या खूप विरुद्ध प्रॉडक्ट रिसीव होतं असं या बाबतीत तर होतं. पिंकिश आणि व्हाईट टोनमधलं नेकलेस ऑर्डर करून घेतला आहे मी. छान आहे. कुठल्याही साडीवर आपण इझिली किंवा इवन जर लेहंगावर वगैरे आपल्याला यूज करायचं असेल तरी पण आपण इझिली यूज करू शकतो. खूप छान क्वालिटीमध्ये दिलेला. एखाद्या लेहंगावर याला यूज करू शकतो अशा पद्धतीचा हा बनवलेला आहे. बॅक साईडला चेन दिलेली आहे आणि टक करायला इथे ॲडजस्ट करायला भरपूरसे पॉईंट दिले आहेत, जेणेकरून आपण इझिली आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो. ओव्हल शेपमध्ये आणि राऊंड शेपमध्ये पूर्ण डिझाईन तयार केलेली आहे. पिंक स्टोन यूज केलेला आहे. मधात क्वालिटी अप्रतिम आहे. त्याचबरोबर छान असे याच्यासोबत इयरिंगसुद्धा रिसीव झाले. चला ट्राय करून बघूया. सो घातल्यानंतर या पद्धतीने दिसतं. खूप छान आहे. पिंक स्टोन असल्यामुळे खूप छान उठून दिसत आहे. मी प्रॉपर टाईट केलेलं नाही आहे आता, कारण मला टाईट करायला जमत नाही, नाहीतर तो या पद्धतीने आपल्याला वेअर करतात. प्रॉपर चोकर येत नाही, म्हणजे या ठिकाणी नाही आपण वेअर करू शकत, बट असं एवढं टाईट तरी आपण वेअर करू शकतो. सो खूप छान दिसत आहे. एलिगंट सिम्पल सोबर दिसत आहे. त्याचबरोबर कानातले पण रिसीव झालेले आहेत. छान आहे. ओव्हरऑल लुक वाईज खूप छान पीस रिसीव झालेला आहे. कानातले पण अगदी व्यवस्थित आहे. इवन साडीवर सुद्धा अगदी व्यवस्थित वाटत असतो. छान कलेक्शन आहे असं, आणि मी हायली रिकमेंड करेन. आजची सगळी ज्वेलरी खूप अप्रतिम आहे. जनरली जेवढे पण रुबांचे ज्वेलरी खूप अप्रतिम असतात, त्यांची क्वालिटी खूप व्यवस्थित असते. सो कुठल्याही वेडिंगसाठी आपण इझिली यूज करू शकतो. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू ना तुमच्यापर्यंत असेच छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. सो बाय बाय, टेक केअर, बाय बाय.